गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपला इतिहासाचा 10वा पाठ चालू होता सशस्त्र क्रांतिकारी चळवळ. सशस्त्र क्रांतिकारी चळवळमध्ये सांगितलं की भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी यापूर्वी खूप लोकांनी वेगवेगळ्या मार्गांनी चळवळी केल्या. त्याचं उदाहरण पण सांगितलं. 1857चा उठाव झाला होता, हा सशस्त्र उठाव होता. त्यानंतर मात्र सशस्त्र उठाव झाला नाही. नंतर मवाळ लोकांनी केलेला उठाव होता, चळवळ होती, परंतु ही शांततेच्या मार्गावर होती. जहाल लोकांनी चळवळ केली, ही जरी आंदोलन केले, चळवळ केली, परंतु तो सशस्त्र उठाव नव्हता. नंतर हळूहळू आपण जेव्हा पाठांचा अभ्यास करत गेलो त्याच्यामध्ये आपल्याला दिसलं की महात्मा गांधींनी उठाव केले, चळवळी केले. हे अहिंसेच्या मार्गाने उठाव केलेले आहेत त्यांनी. त्या चळवळींमध्ये सविनय कायदेभंगाची चळवळ पाहिली, असहकार चळवळ पाहिली, छोडो भारत चळवळ पाहिली. पण ह्या ज्या चळवळी होत्या या चळवळीचे वेगवेगळे स्वरूप होतं, स्वरूप वेगवेगळं होतं. एवढंच नाही तर भारतामध्ये आझाद हिंद सेनेचं कार्य आपण मागेच पाहिलं. भूमिगत चळवळीचं स्वरूप पाहिलं होतं, पण ते स्वरूप वेगळं होतं. ही क्रांतिकारीची चळवळ होती. हे जे उठाव होते हे इतरांपेक्षा थोडेसे वेगळे होते. ते कसे होते, काय होते ते आपण पाहिलं. त्याच्यामध्ये सांगितलं तुम्हाला की जी सशस्त्र क्रांतिकारी चळवळ झाली, ती सशस्त्र क्रांतिकारी चळवळमध्ये लोक डायरेक्ट शस्त्र हातात घ्यायची आणि शस्त्र हातात घेऊन इंग्रजांविरुद्ध चळवळ करायची, उठाव करायची, इंग्रजांच्या अधिकाऱ्यांना मारून टाकायची. या सशस्त्र क्रांतिकारी चळवळाला, सशस्त्र हातात धरून इंग्रजांची हत्या करणाऱ्या चळवळीला सशस्त्र क्रांतिकारी चळवळ असे म्हणतात. मग सशस्त्र क्रांतिकारी चळवळमध्ये मग तुम्हाला सांगितलं रामसिंह कुका यांनी पंजाब प्रांतामध्ये उठावाचं आयोजन केलं होतं. वासुदेव बळवंत फडके हे महाराष्ट्रातले पहिले आद्य क्रांतिकारक किंवा पहिले क्रांतिकारक होते. वासुदेव बळवंत फडके यांनी मग लहुजी साळवे या वस्तादाकडून आपल्या शस्त्र उद्योग याचं कौशल्य हस्तगत केलं, शिकलं आणि नंतर सशस्त्र चळवळ रामोशी बांधवांना संघटित करून केली. नंतर मग त्यांना एडनच्या तुरुंगात पाठवले, त्यांचा मृत्यू झाला त्या ठिकाणी, ते पाहिलं. चाफेकर बंधूंची थोडक्यात माहिती पाहिली की पुणे येथे प्लेगचा आजार पसरला होता. मग त्या प्लेगच्या आजाराचा बंदोबस्त करण्यासाठी त्या अधिकाऱ्याची नेमणूक झाली होती, परंतु त्याचा पण खून चाफेकर बंधू, कारण तो जुलूम जबरदस्ती करायचा. मग चाफेकर बंधूंमध्ये वासुदेव होते, दामोदर होते, बाळकृष्ण होते. या तिघांना फाशीची शिक्षा दिली. एकच कुटुंबातले 3 व्यक्ती त्या ठिकाणी फाशीवर गेले, आपल्या देशासाठी बलिदान दिलं. मग अभिनव भारताची स्थापना पाहिली की स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारताची स्थापना केली होती. अगोदर त्यांनी मित्रमेळा नावाची संघटना स्थापन केली होती, त्याचं रूपांतर अभिनव भारतामध्ये झालं होतं. ते इंग्लंडला गेले होते शिकायला, तिथून मग ते पिस्तूल आणि वाङ्मय पाठवायचे. त्यांनी 2 पुस्तकं लिहिली होती. एक जोसेफ मॅझेनी नावाचं क्रांतिकारकाचं एक पुस्तक लिहिलं होतं, वाङ्मय लिहिलं होतं, आणि 1857 स्वातंत्र्य स्मरण नावाचं एक पुस्तक लिहिलं होतं. त्याचा सुगावा लागल्यानंतर मग ब्रिटिशांनी ती दडपून टाकण्याचा प्रयत्न केला. मग अनेकांना म्हणजे त्यांच्या बंधूंना जन्मठेपाची शिक्षा, त्यांना 50 वर्षाची कारावासाची शिक्षा मिळाली वगैरे, ते पाहिलं. बंगालमध्ये भरपूर क्रांतिकारी संघटना निर्माण झाल्या. या क्रांतिकारी संघटनांनी काय काय काम केलं ते पाहिलं की इंग्रजी सत्ता खिडखिडी करणे वगैरे, इंग्रजी सत्ता उलथून टाकणे, त्यांना जरब बसवणे, अशा अनेक गोष्टी पाहिल्या. त्याच्यामध्ये एक अनुशीलन समिती होती. ती अनुशीलन समिती ही भारतातली सगळ्यात मोठी क्रांतिकारी संघटना होती. त्याच्या 500च्या वर शाखा होत्या. अनुशीलन समितीचे प्रमुख होते बारिंद्र कुमार घोष आणि अरविंद घोष सारखं त्यांना नेतृत्व लाभलेलं होतं. अनुशीलन समितीचा एक कारखाना होता बॉम्ब तयार करण्याचा, माणिक तळा या ठिकाणी. अनुशीलन समितीची माहिती जेव्हा इतर म्हणजे खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी यांनी खूप मोठं धाडसी कृत्य केलं होतं. किंग्सफोर्डच्या गाडीवर बॉम्ब फेकला होता, परंतु त्याच्यामध्ये किंग्सफोर्ड नव्हता, 2 ब्रिटिश महिला होत्या, त्यांचा मृत्यू झाला, ती गोष्ट आपण पाहिली. मग अनुशीलन समितीचा शोध लागला. अनुशीलन समिती शोधल्यानंतर मग त्यांनी अरविंद कुमार घोष यांना बॉम्ब तयार करण्याच्या कारखान्याशी संबंध जोडला, पण जुळला नाही. शेवटी त्यांची मुक्तता करण्यात आली. रासबिहारी बोसची माहिती पाहिली की त्यांनी एक धाडसी कृत्य केलं, ते लॉर्ड हार्डिंग्जवर बॉम्ब फेकला, परंतु ते वाचले त्याच्यातून. मग इंडिया हाऊसची स्थापना पाहिली होती की भारतामध्येच नाही तर भारताबाहेर जे भारताचे लोक गेले होते राहायला त्या ठिकाणी सुद्धा क्रांतिकारी संघटना स्थापन झाल्या होत्या. त्यापैकी इंडिया हाऊस होती. मग पंडित श्यामजी कृष्ण वर्मा त्यांच्याशी निगडीत मादाम कामा यांनी भारताचा तिरंगा फडकवला होता. नंतर मग एक मदनलाल दिनराटे यांनी वांची एरियाचा कर्झन वायली यांचा खून केला होता. आता आपल्याला बघायचं आहे गदर चळवळ. आता गदर चळवळ म्हणजे काय तुम्हाला विचारलं जातं, गदर म्हणजे काय, तर गदरचा अर्थ होतो विद्रोह. विचारलं जातं एका वाक्यात उत्तर द्या, गदर म्हणजे काय, तर गदर म्हणजे विद्रोह. सोपं आहे. गदर म्हणजे काय, तर गदर म्हणजे विद्रोह. पहिल्या महायुद्धाच्या काळाची गोष्ट आहे, 1914 ते 1918. पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये ब्रिटिशांविरुद्ध क्रांतिकारी कार्याला गती मिळाली होती. ब्रिटिशांविरुद्ध की क्रांतिकारी कार्याला गती मिळाली म्हणजेच काय की ही चांगली संधी आहे पहिल्या महायुद्धाच्या वेळेस, कारण पहिल्या महायुद्धाच्या वेळेस ब्रिटिश लोक गुंतलेले, ही चांगली एक संधी आहे
आणि आपण या संधीचा फायदा घ्यायचा आणि ब्रिटिशांच्या शत्रूंची मदत घेऊन भारतामध्ये सत्तेचं हस्तांतरण करायचं, सत्ता बदलून टाकायची, नवीन सत्ता घडवून आणता येईल असा प्लॅन त्या ठिकाणी तयार होऊ लागले. कारण पहिल्यामुळे इंग्रज लोक गुंतलेले आहेत. इंग्रज लोक गुंतलेले असल्यामुळे त्यांचं भारतावर आता थोडंसं दुर्लक्ष आहे. मग आपण त्याच्या संधीचा फायदा घ्यायचा. त्यातल्या त्यात ब्रिटिशांचे जे काही शत्रू राष्ट्र होती, उदाहरणार्थ जर्मनी होता त्यावेळेस, इटली होता त्यावेळेस, असे अनेक शत्रू राष्ट्र होती. या शत्रू राष्ट्रांची आपण मदत घ्यायची आणि ब्रिटिशांचं सत्ता उलथून टाकायची असा प्लॅन त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणावर होऊ लागला होता. मग अशा वेळेस जर कधी आपल्याला सैनिकांची गरज भासली तर ब्रिटिशांचं जे सैन्य आहे त्याच्यामध्ये जे भारताचे सैनिक आहेत त्या भारतीय सैनिकांची आपण मदत घ्यायची. म्हणजे आपल्या सैनिकांना सांगायचं की भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं असेल तर तुम्ही आम्हाला येऊन मिळा, म्हणून आपण भारतीय सैनिकांची मदत घेऊ शकतो असा त्यांनी प्लॅन तयार केला होता. अशा अनेक लोकांनी प्लॅन तयार केला होता आणि त्यामुळेच भारतामध्ये भरपूर क्रांतिकारी संघटना निर्माण झाल्या होत्या. त्यातली एक संघटना होती गदर संघटना. तशीच एक संघटना होती, कोणता विचार करणारी संघटना होती की पहिल्या महायुद्धात ब्रिटिश लोक गुंतलेले, त्याचा आपण संधीचा फायदा घ्यायचा, त्यांच्या शत्रूंची मदत घ्यायची, त्यातल्या त्यात आपण भारतीय सैनिकांची पण मदत घ्यायची आणि ब्रिटिशांची सत्ता उलटून टाकायची. मग अशी एक संघटना होती गदर संघटना, की ही संघटना सुद्धा विदेशामध्ये तयार झालेली आहे. जसं इंडिया हाऊसची स्थापना होती इंग्लंडला, तसं या गदर संघटनेची स्थापना झालेली आहे अमेरिका व कॅनडा. कुठे? अमेरिका व कॅनडा या दोन देशांमध्ये गदर संघटनेची स्थापना झालेली आहे. गदर संघटनेची स्थापना अमेरिका आणि कॅनडा या देशामधील भारतीय लोकांनी ही संघटना स्थापना केली. मग या संघटनेमध्ये कोण कोण होते तर लाला हरदयाळ होते, भाई परमानंद नावाचे व्यक्ती होते, डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे नावाचे एक व्यक्ती होते, इत्यादी क्रांतिकारक हे गदर संघटनेचे प्रमुख होते. तर गदर संघटनेमधले सदस्यांची नावं परत एकदा सांगतो. लाला हरदयाळ होते, भाई परमानंद होते, डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे हे गदर संघटनेचे सदस्य होते, प्रमुख नेते होते. मग त्यांनी गदर संघटनेचं एक पुस्तक तयार केलं होतं आणि गदरच्या पुस्तकाच्या वरती दिलेलं होतं गदर. मग गदर म्हणजे काय तर गदर म्हणजे विद्रोह, या मुखपत्र काढलेलं होतं त्यांनी. आणि ब्रिटिश राजवटीने भारतावर कोणकोणत्या प्रकारे अन्याय अत्याचार केला, ब्रिटिश राजवटीचा भारतावर कोणकोणत्या प्रकारचा दुष्परिणाम झाला, त्याची सगळी माहिती या गदर मुखपत्रातून छापली जायची. की ब्रिटिश लोक भारतीय लोकांवर कसे कर लावतात, भारतीय वस्तू कशा त्या ठिकाणी नष्ट होऊ लागल्या, भारतीय छोटे छोटे उद्योग कसे बंद पडू लागले, भारतीय लोक बेरोजगार कसे होऊ लागले, म्हणजे ब्रिटिश सत्तेचा भारतावर कसा वाईट परिणाम झाला याची सगळी माहिती त्या गदर नावाच्या मुखपत्रामधून दिली यायची. असं होतं हे गदर. आणि गदरचा अर्थ होतं ती म्हणजेच विद्रोह. गदर म्हणजे विद्रोह. मग त्यांनी भारतीय क्रांतिकारकांची एक साहसी कृत्याची माहिती सांगितली जायची. भारतीय क्रांतिकारक जे जे करायचे, कोणाचा खून केला, कोणाला मारलं, इथे मारलं, ही सगळी माहिती त्या गदर वृत्तपत्रामध्ये सांगितली जायची, मुखपत्रामध्ये सांगितलं जायचं. आपल्या देशाविषयी प्रेम आणि सशस्त्र क्रांती यांचा संदेश देणारं हे गदर मुखपत्र होतं. सशस्त्र क्रांती आणि राष्ट्रप्रेम, आपल्या देशाविषयी प्रेम आणि सशस्त्र क्रांती याचा संदेश देणारं हे पत्र होतं, मुखपत्र. मग या गदर संघटनेने एक प्लॅन केला की इंग्रजांविरुद्ध उठाव करायचा. इंग्रजांविरुद्ध उठाव करण्यासाठी गदर संघटनेने एक या पहिल्या महायुद्धाचा युद्धजन्य परिस्थितीत फायदा घेण्याचं ठरवलं. की आपण काय करायचं की इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव करायचा. जसं की 1857चा उठाव झाला होता, जसं की अनेक क्रांतिकारकांनी, जसं वासुदेव बळवंत फडकेंनी महाराष्ट्रामध्ये उठाव केला होता, बिरसा मुंडेंनी बिहारमध्ये उठाव केला होता, रामसिंग कुंगा यांनी पंजाबमध्ये उठाव केला होता, तसा उठाव आपण खूप मोठा उठाव 1857 सारखा उठाव पंजाबमध्ये करायला पाहिजे असा त्यांनी प्लॅन तयार केला. मग आपण काय करायचं, युद्धजन्य परिस्थितीचा फायदा घ्यायचा. या गदर संघटनेने एक प्लॅन केला की युद्धजन्य परिस्थितीचा फायदा घ्यायचा. म्हणजेच काय करायचं की ब्रिटिश लोक युद्धामध्ये गुंतलेली आहेत, मग भारतामध्ये आपण सैन्य तयार करायचं. मग सैन्य म्हणजे कोणतं तर ब्रिटिश सैनिकांमधले भारतीय लोकांना आपण घ्यायचं, कारण त्यांना ट्रेनिंग दिलेली आहे, त्यांना बंदूक कशी चालवतात ते शिकवलेले, तोफखाना त्यांना चालवता येतो. म्हणून काय करायचं आपण की ब्रिटिशांच्या सैन्यामधलं आपलं सैन्य घ्यायचं, त्यांची मदत घ्यायची. एवढंच नाही तर ते मदत करायचे, पैसे पुरवायचे गदर संघटना, आणि शत्रू राष्ट्रांची पण मदत घ्यायची. ब्रिटिशांचे जे शत्रू राष्ट्र आहेत त्यांची पण मदत घ्यायची आणि पंजाबमध्ये खूप मोठा सशस्त्र उठाव करायचा असा त्यांनी प्लॅन तयार केला. मग या सशस्त्र उठावाचं नेतृत्व कोण करेल तर या सशस्त्र उठावाचं नेतृत्व दोन लोक करणार होती. एक होते रासबिहारी बोस, ज्यांनी आर्टिस्टवर बॉम्ब टाकण्याचा प्रयत्न केला होता, आणि दुसरे होते विष्णू गणेश पिंगळे. दोन लोकांचं नाव लक्षात ठेवायचे, रास
बिहारी बोस आणि दुसरे होते विष्णू गणेश पिंगळे. या दोन लोक नेतृत्व करणार होते या उठावाचं. परंतु ब्रिटिशांनी परत फंदफितूरपणाचा वापर करायचे, ते भारतीय लोकांना गच्चू पैसे द्यायचे की ते काही मधल्या खबरी असतील किंवा काही त्या ठिकाणी प्लॅनिंग करत असाल तर आम्हाला कळवा, असं भारतीय लोकांना पैसे देऊन ते आपल्याकडे ओढून घ्यायचे. मग असाच सुगावा लागून गेला त्यांना या रासबिहारी बोस आणि विष्णू गणेश पिंगळे हे जे नेतृत्व करणार होते उठावाचं, त्या उठावाचा सुगावा त्यांना लागून गेला की गदर संघटना जी आहे ही पंजाबमध्ये खूप मोठा सशस्त्र उठाव घडवून आणणार आहे आणि मग इंग्रजांना धोका आहे. असा सुगावा जेव्हा त्यांना लागला तेव्हा त्यांनी मात्र या गदर संघटनेच्या सदस्यांची धरपकड करायला सुरुवात केली. नंतर विष्णू गणेश पिंगळे जे होते हे ब्रिटिशांच्या ताब्यात सापडले, तावडीत सापडले आणि विष्णू गणेश पिंगळे यांना फाशी देऊन टाकले. परंतु रासबिहारी बोस अजूनही त्यांच्या ताब्यात सापडला नाही आणि रासबिहारी बोस संधीचा फायदा बघून ते भारतामधून पडून मग जपानमध्ये आश्रयाला गेले आणि मग त्या ठिकाणी त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली, ते आपण पाहिलं. तर अशा प्रकारे हे दोन लोकांची माहिती पाहिली आपण, रासबिहारी बोस आणि विष्णू गणेश पिंगळे हे गदर संघटनेचे सदस्य. आता रासबिहारी बोस हे अनुशीलन समितीचे पण सदस्य होते, नंतर ते गदर संघटनेचे पण सदस्य होते. मग हे रासबिहारी बोस मात्र इंग्रजांच्या ताब्यात सापडले नाही, तर ते कुठे गेले तर जपानमध्ये निघून गेले, आश्रयाला जाऊन गेले. नंतर युद्ध काळामध्ये परदेशात अन्यत्रही क्रांतिकारी संघटना चालू होत्या. जेव्हा ब्रिटिश पहिल्या महायुद्धामध्ये गुंतलेल्या होत्या, जसं की इंडिया हाऊसची स्थापना इंग्लंडमध्ये झाली होती, गदर संघटनेची स्थापना अमेरिका आणि कॅनडामध्ये झाली होती, तसं युद्ध काळामध्ये अन्यत्रही क्रांतिकारी संघटना स्थापन झाल्या होत्या. जसं की बर्लिनमध्ये, आता बर्लिनमध्ये कुणाची राजधानी? जर्मनीची. जर्मनीमध्ये वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय, भूपेंद्रनाथ दत्त यांनी ब्रिटिश विरोधात योजना आखल्या होत्या जर्मनीमध्ये, म्हणजे बर्लिनमध्ये. कोण कोण? तर वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय, भूपेंद्रनाथ दत्त आणि हरदयाळ यांनी जर्मनीमध्ये परराष्ट्र खात्याच्या सहकार्याने ब्रिटिश विरुद्ध योजना आखली होती. इसवी सन 1915 मध्ये महेंद्र प्रताप आणि बरकतुल्ला आणि ओबिदुल्ला या तीन लोकांनी, महेंद्र प्रताप, बरकतुल्ला आणि ओबिदुल्ला यांनी काबूलमध्ये स्वतंत्र भारताच्या हंगामी सरकारची स्थापना केली होती. म्हणजे त्या ठिकाणी हंगामी सरकार आपण पाहिलेलं आहे, ज्याला भारतामध्ये सातारा या ठिकाणी सरकाराची स्थापना केली होती जिल्ह्यांमध्ये, तशीच हे हंगामी सरकाराचं असायचं, तात्पुरतं सरकार, की जेव्हा ब्रिटिशांची सत्ता जाईल तोपर्यंत आम्ही आमच्या भागामध्ये आम्ही राज्य करू, असं असायचं ते हंगामी सरकार. मग हंगामी सरकारची स्थापना काबूलमध्ये, अफगाणिस्तानमध्ये तीन लोकांनी केली होती, महेंद्र प्रताप, बरकतुल्ला आणि ओबिदुल्ला यांनी 1915 मध्ये हंगामी सरकारची स्थापना केली होती. आता आपल्याला बघायचंय काकोरी कट. हा थोडस वेगळ्या प्रकारचं प्लॅनिंग होता. काकोरी कट कसा होता ते पाहू. तर काकोरी कटचा जर विचार केला तर सरकार भारतामध्ये जर कधी त्या चळवळीपासून तिला धोका वाटत असेल, जसं वंगभंग चळवळीपासून धोका वाटला, सविनय कायदेभंगाची धोका वाटला, असहकार चळवळीचा धोका वाटला, तर मग ते ब्रिटिश लोक दडपशाहीचा मार्गाचा अवलंब करायचे आणि ती चळवळ दडपून टाकायची. परंतु सरकारच्या दडपशाहीला न घाबरता क्रांतिकारकांनी क्रांती मार्ग चालूच ठेवला, चळवळ चालूच ठेवली. म्हणजेच जसं असहकार चळवळ दडपली गेली, वंगभंग चळवळ दडपली गेली, तशी क्रांतिकारी चळवळ कधीही दडपली गेली नाही. ते ब्रिटिशांना अजिबात घाबरायचे नाही. उलट ब्रिटिशांना जर सगळ्यात जास्त धोका कुणापासून होता तर तो या क्रांतिकारी लोकांपासून होतोय. ब्रिटिश लोक सगळ्यात जास्त कुणाला जर घाबरत असतील ते कुणाला घाबरायचे? क्रांतिकारी लोकांना घाबरायचे. म्हणून क्रांतिकारी संघटना कधीही संपुष्टात आली नाही. जेव्हा महात्मा गांधींनी असहकार चळवळ स्थगित केली, आपल्याला माहिती जानेवारी 1922ला असहकार चळवळ स्थगित झाली होती. चौरी चौरा या ठिकाणी घटना झाली होती. चौरी चौराच्या घटनेमध्ये नाराज झाले होते महात्मा गांधी आणि असहकार चळवळ स्थगित करून टाकली होती. त्यावेळेस त्या असहकार चळवळमध्ये जे अनेक तरुण मुलं होते, हे तरुण मुलं नाराज झाले. त्यांना असं वाटलं की असहकार चळवळ चालूच पाहिजे, कितीही काही झालं तरी न घाबरता ही सहकार चळवळ चालूच पाहिजे. पण महात्मा गांधींनी ऐन वेळेस ती असहकार चळवळ रद्द करून टाकली. मग हे तरुण लोक नाराज झाले आणि या तरुण लोकांनी एक वेगळा मार्ग अवलंबला. तो मार्ग होता क्रांतिकारकाचा मार्ग. मग तरुण लोकांनी क्रांतिकारी मार्गाचा अवलंब, असहकार चळवळीला स्थगिती मिळाल्यामुळे त्यांचे विचार बदलले आणि ते क्रांतिकारी मार्गाकडे वळाले. मग याच्यामध्ये कोणाकोणाचं नाव आहे तर याच्यामध्ये आहे चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, योगेश चॅटर्जी, सचिंद्रनाथ सन्याल इत्यादी क्रांतिकारी एकत्र आले.
आता हे सगळेचे सगळे असहकार चळवळीमध्ये सामील होते, परंतु मग असहकार चळवळ स्थगित झाली होती म्हणून ती एकत्र आले. कोण कोण? तर त्याच्यामध्ये होते चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, योगेश चॅटर्जी, सचिंद्रनाथ संन्याल. पण जर क्रांतिकारी संघटना स्थापन करायची असेल तर पैसा लागेल, शस्त्र लागेल. मग ह्या पैसा आणि शस्त्र कुठून आणायचं? तर त्यांनी प्लॅन केला की ब्रिटिशांचा पैसा आणि ब्रिटिशांचे शस्त्र आपण घेऊन टाकायचं. म्हणजेच आपण ब्रिटिशांची जी रेल्वे जाते त्या रेल्वेमध्ये पैसा असतो, त्या रेल्वेमध्ये शस्त्र असतात, मग ती रेल्वे लुटून टाकायची. म्हणजे रेल्वे लुटली की आपल्याला खूप पैसा मिळेल, असा त्यांनी प्लॅन केला. मग त्यांनी एक प्लॅन केला. मग क्रांतिकारी मार्गाला जो लागणारा पैसा आहे किंवा लागणारं शस्त्र आहे ते मिळवण्यासाठी त्यांनी रेल्वेतून नेला जाणारा सरकारी जो खजिना होता 9 ऑगस्ट 1925 रोजी, तारीख दिलेली आहे 9 ऑगस्ट 1925. 9 ऑगस्ट 1925 ला त्यांनी एक प्लॅन केला. उत्तर प्रदेशमधील हे जे काकोरी नावाचं रेल्वे स्टेशन होतं, त्या काकोरी रेल्वे स्टेशन जवळ त्यांनी रेल्वे लुटली. आता या रेल्वेमध्ये भरपूर खजिना होता, भरपूर संपत्ती होती. मग ही सगळी संपत्ती त्यांनी लुटून टाकली. म्हणजे त्यांनी काय केलं, त्या रेल्वे रोडमध्ये आडवे काही लाकडं वगैरे लावली असतील, रेल्वे थांबल्यानंतर त्याच्यावर हल्ला केला असेल आणि ती सगळी संपत्ती लुटून घेतली. तर काकोरी रेल्वे स्टेशनवर ही जी घटना झाली 9 ऑगस्ट 1925 ला, या घटनेला म्हणतात काकोरी कट. मग या काकोरी कट मध्ये कोण होते? चंद्रशेखर आझाद होते, रामप्रसाद बिस्मिल होते, योगेश चॅटर्जी होते, सचिंद्रनाथ संन्याल होते. हे सगळे होते. म्हणजे यांनी ही प्लॅन केला आणि उत्तर प्रदेशमधील काकोरी या ठिकाणी रेल्वेला लुटून टाकली. नंतर काकोरी कटाचा सुगावा जेव्हा त्या ब्रिटिशांना लागला तेव्हा त्यांनी तात्काळ कारवाईला सुरुवात केली आणि अनेक क्रांतिकारकांना अटक केली. त्यामध्ये त्यांच्यावर खटले चालवण्यात आले, त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला. यांच्यामध्ये एकच व्यक्ती न सापडला नाही, ते म्हणजे चंद्रशेखर आझाद. बाकी सगळे लोक त्यांच्या हाती आले. त्याच्यामध्ये अशफाक उल्ला, रामप्रसाद बिस्मिल, रोशन सिंग, राजेंद्र लाहिरी हे सगळे पकडले गेले आणि त्यांना फाशी देण्यात आली. मात्र चंद्रशेखर आझाद पोलिसांच्या ताब्यात सापडले नाही. तर असं होती ही घटना. ही घटनेला म्हणतात काकोरी कट. तर काकोरी कट मध्ये त्यांनी सरकारी खजिना लुटलेला आहे आणि त्या सरकारी खजिना लुटून मग त्यांनी तो आपल्या क्रांतिकारी मार्गासाठी वापर केलेला आहे. परंतु सरकारी खजिना जरी लुटला तरी त्यांनी तात्काळ कार्यवाही करून टाकली आणि जे जे लोक सापडले त्यांना फाशी देऊन टाकली. परंतु चंद्रशेखर आझाद त्यांच्या ताब्यात आले नाही. एक महत्वाचा पक्ष होता भारतामध्ये, समाजवादी तरुण लोक एकत्र येऊन त्यांनी एक नवीन पक्ष स्थापन केला होता. तो पक्ष म्हणजे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन. ते बघू आपण. हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन हा थोडा नवीन पक्ष आहे. हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन आणि यामधले नेते सगळ्यांना माहिती आहे. हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन हा समाजवादाने प्रेरित असलेला एक तरुण गट होता, जो साम्यवादी विचारसरणीला पाठिंबा दिला. समाजवादी विचारसरणी म्हणजेच काय की कोणत्याही धर्मामध्ये भेदभाव करायचा नाही, कोणत्याही जातीमध्ये भेदभाव करायचा नाही, भारतामध्ये समानता पाहिजे. गरीब श्रीमंत उच्च नीच असा भेदभाव न होता भारतामध्ये समानता निर्माण व्हावी असा मानणारा एक गट म्हणजे समाजवादी गट. मग समाजवादी गटामध्ये तरुण लोक होते. या तरुण लोकांनी एकत्र येऊन 1928 ला या हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना केली. मग समाजवादाने तरुण जे लोक होते, जे प्रभावी झाले होते, हे समाजवादी तरुण लोक कोण? तर त्याच्यामध्ये होते चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, बटुकेश्वर दत्त असे अनेक शेकडो हजारो तरुण लोक एकत्र आले आणि त्यांनी 1928 ला दिल्लीमधील फिरोजशाह कोटला मैदान, हे मैदान माहिती आहे आपल्याला, हे क्रिकेटचं मैदान आहे. तर 1928 ला दिल्लीमधील फिरोजशाह कोटला मैदानावर ते एकत्र येऊन मग त्यांनी एका पक्षाची स्थापना केली. त्या पक्षाचं नाव होतं फिरोजशाह कोटला मैदानावरचा पक्ष म्हणजेच हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन. तिथे स्थापन झालेला पक्ष म्हणजेच हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन. हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन मध्ये तरुण लोक होते आणि हे समाजवादाने प्रभावित लोक होते, साम्यवादाने प्रभावित. साम्यवाद म्हणजेच भारतामध्ये समानता मानणारा गट, असे हे तरुण लोकांचा हा पक्ष होता. मग यांनी भारतामध्ये हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना केली आणि यांची काही उद्दिष्ट होती की भारताला ब्रिटिशांच्या शोषणामधून मुक्त करायचं, की ब्रिटिश लोक जे भारताचं शोषण करत आहेत त्या शोषणापासून मुक्त करण्याचं धोरण त्यांनी अवलंबलं. दुसरी गोष्ट, भारतामध्ये शेतकरी आणि कामगारांची शोषण करणारी जी अन्यायी आणि सामाजिक आणि आर्थिक
व्यवस्था आहे ती व्यवस्था उलथून टाकायची. म्हणजे भारतामध्ये शेतकऱ्यांवर आणि कामगारांवर खूप अन्याय व्हायचा आणि तो अन्याय फक्त ब्रिटिश लोक करायचे नाही तर भारताची काही लोक करायचे. उदाहरणार्थ सावकार लोक वगैरे त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर अन्याय अत्याचार करायचे. मग ज्या ठिकाणी भारतीय शेतकऱ्यांवर आणि कारागिरांवर अन्याय अत्याचार होतो अशी सत्ता उलथून टाकणे या उद्देशाने ही संघटना तयार झाली होती. ब्रिटिशांची सत्ता पण उलथून टाकायची आणि भारतीय शेतकऱ्यांवर कारागिरांवर अन्याय होत असेल अशी सत्ता पण उलथून टाकायची. एवढंच नाही तर भारताच्या समाजाची रचना न्यायावर आणि समतेवर करायची. भारताची रचना कशी करायची? समतेवर आधारित. म्हणजे भारतामध्ये कोणत्याही प्रकारचा धर्मभेद, जातीभेद, उच्च नीचचा भेद, स्त्री पुरुष भेद असा कोणताही भेद असायला नको, अशी समानता असायला पाहिजे असा मानणारा गट होता हा हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन. असा हा भगतसिंग यांनी खूप मोठ्या प्रमाणावर महत्व दिलेलं आहे की भारतामध्ये समानता असायला पाहिजे भगतसिंगांनी. मग हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या जो संघटना होती या संघटनेचं एक शाखा होती हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन, एक शाखा होती असोसिएशन ठिकाणी आर्मी. हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी नावाची एक शाखा होती. मग ही शाखा काय करायची की मिळेल तिथून शस्त्र गोळा करायची, शस्त्र जमा करणे आणि शस्त्राची कार्यवाही करणे, अंमलबजावणी करणे. म्हणजे एक या संघटनेची शाखा, ही शाखाची ब्रिटिशांना माहित नव्हती. हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन पक्ष स्थापन झाला, त्यांना माहिती की हा पक्ष आहे, पण त्याच्या अंतर्गत एक शाखा ही ब्रिटिशांना माहित नव्हतं. हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे अध्यक्ष होते ते म्हणजे चंद्रशेखर आझाद. कोण होते? चंद्रशेखर आझाद हे अध्यक्ष होते. यांचं काम होतं की भारतामधून मिळेल त्या ठिकाणून शस्त्र गोळा करणे आणि त्या शस्त्राची अंमलबजावणी करणे, असा हा स्वतंत्र विभाग होता. आणि या आर्मीचे अध्यक्ष होते चंद्रशेखर आझाद. मग या संघटनेच्या काही सदस्यांनी काही काम केलेले आहेत ती एक एक काम बघू आपण. तुम्हाला एक कारणे द्या विचारलं जातं, भगतसिंग आणि राजगुरू यांनी कुणाचा खून केला? तर भगतसिंग आणि राजगुरू यांनी सॉन्डर्स या अधिकाऱ्याला ठार केलं, गोळ्या घालून ठार केलं. भगतसिंग आणि राजगुरू यांनी सॉन्डर्स या अधिकाऱ्याला ठार केलं. का ठार केलं? आपण एक मागची घटना आठवू सायमन कमिशनची, की सायमन कमिशनला विरोध झाला होता. 7 सदस्य होते, सायमन गो बॅक, सायमन परत अशा घोषणा दिल्या गेल्या. मग लाला लजपत राय यांच्यावर लाठीमार झाला होता आणि हा लाठीमार सॉन्डर्स यांनी केला होता. मुद्दामून त्यांनी त्या लाला लजपत राय यांच्या छातीवर लाठीमार केला होता. मग लाला लजपत राय यांचा मृत्यू झाला होता. मग लाला लजपत राय यांचा मृत्यू झाल्यामुळे त्याचा बदला घेण्यासाठी त्यांनी सॉन्डर्स या अधिकाऱ्याला गोळ्या घालून ठार केलेले 2 व्यक्तींनी, भगतसिंग आणि राजगुरू यांनी. तर ते विचारलं जातं तुम्हाला कारण त्यामध्ये, भगतसिंग आणि राजगुरू यांनी सॉन्डर्स या अधिकाऱ्याला ठार का केलं? कारण त्यांना लाला लजपत राय यांचा मृत्यूचा बदला घ्यायचा होता. लाला लजपत राय यांच्या मृत्यूला जबाबदार एक व्यक्ती होता, तो होता सॉन्डर्स. नंतर एक असा कायदा तयार होणार होता भारतामध्ये, भारतीय लोकांचं हक्कांची पायमल्ली करणारा कायदा, भारतीय लोकांचे हक्क हिणून घेणारा कायदा तयार होणार होते. असे 2 विधेयक विधिमंडळामध्ये मांडले जाणार होते. भारतीय हक्कांची पायमल्ली करणारे 2 विधेयक विधिमंडळामध्ये मांडले जाणार होते. मग जेव्हा या हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन पक्षाच्या आर्मीतल्या लोकांना कळालं, असोसिएशनच्या पक्षातल्या लोकांना कळालं की खूप वाईट असे हे विधेयक आहेत, हे विधेयक जर कधी मंजूर होऊन गेले तर भारतीय लोकांना खूप वाईट परिणाम भोगावा लागेल, भारतीय लोकांचे हक्क हिणून जातील, मग हा विधेयक ठराव मंजूरच होऊ द्यायची नाही. म्हणून त्यांनी त्या विधिमंडळामध्ये बॉम्ब फेकले 2 लोकांनी. एक होते भगतसिंग आणि दुसरा होता बटुकेश्वर दत्त. भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी काय केलं तर त्यांनी त्या ठिकाणी बॉम्ब फेकले. मग विधिमंडळामध्ये एवढा मोठा बॉम्ब फेकून दिला, एवढं मोठं कृत्य केलं. मग सरकारने लगेच तात्काळ त्या ठिकाणी धाडी टाकायला सुरुवात केली. हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचा त्यांना सुगावा लागला की एक संघटना आहे, शस्त्र गोळा करते, बॉम्ब तयार फेकते. मग अशा लोकांना अटक करायची. मग त्यांनी त्या ठिकाणी धडाडीचं धाडी टाकल्या, धाडी टाकून अनेक लोकांना अटक केली. आणि या अटकेमधूनच मग सॉन्डर्स अधिकाऱ्याचा त्या ठिकाणी कळून गेलं त्यांना की सॉन्डर्स अधिकाऱ्याला या 2 लोकांनी ठार केलेलं आहे. एक होते भगतसिंग आणि एक होते राजगुरू आणि तिसरे होते सुखदेव. मग त्यांना कळालं की भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी सॉन्डर्स अधिकाऱ्याला ठार केलेलं आहे आणि मग त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवला. आणि 23 मार्च 1931 हे लक्षात ठेवायचं, 23 मार्च, कारण की हे दिवस आपण म्हणू 23 मार्च 23 मार्च 1931 आपण त्याला क्रांती दिवस म्हणून म्हणतो. 23 मार्च 1931 भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना लाहोरच्या तुरुंगात फाशी देण्यात आली. ही घटना तर खूप प्रसिद्ध आहे. तर 23 मार्च 1931 लाहोर या ठिकाणी तुरुंगामध्ये
भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना फाशी देण्यात आली. चंद्रशेखर आझाद तेव्हा पण सापडले नाही, शेवटपर्यंत त्यांच्या हाती आले नाही. परंतु एक आल्फ्रेड नावाचा एक बगीचा आहे, त्या आल्फ्रेड नावाच्या बगीच्यामध्ये पार्कमध्ये आल्फ्रेड नावाच्या पार्कमध्ये त्या ठिकाणी चकमक झाली पोलिसांमध्ये आणि चंद्रशेखर आझादमध्ये, आणि त्या चकमकीमध्ये मग चंद्रशेखर आझाद यांचा मृत्यू झालेला आहे. तर अशा प्रकारे हा एक पक्ष होता हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन, आणि त्याच्या अंतर्गत एक संघटना होती हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी. आता या पाठाचा शेवटचा मुद्दा आहे चितगाव शस्त्रागारावरील हल्ला. आता चितगाव या ठिकाणी घटना झालेली ती बघू आपण. चितगाव शस्त्रागारावरील हल्ला. चितगाव शस्त्रागारावरील हल्ला. आता चितगाव या ठिकाणी काय झालं ते बघू. तर चितगाव या ठिकाणी बंगालमध्ये चितगाव या ठिकाणी एक क्रांतिकारी गटाचे प्रमुख होते सूर्यसेन. हे विचारलं जातं, सूर्यसेन रिकामी जागा विचारली वाटत. क्रांतिकारी गटाचे प्रमुख इथे नाही, मागच्या याला विचारली होती की चितगाव येथील क्रांतिकारी गटाचे प्रमुख कोण होते? सूर्यसेन होते. चितगाव येथे क्रांतिकारी गटाचे प्रमुख होते सूर्यसेन. मग या सूर्यसेनांनी आपल्या भोवती असंख्य लोकांची एक फौज तयार केली. त्याच्यामध्ये काही प्रमुख लोकांची नावं दिलेली आहेत. अनंत सिंग, गणेश घोष. फक्त पुरुषच होते असं नाही, स्त्रिया पण होत्या, जसं की कल्पना दत्त, प्रीतीलता वड्डेदार अशा निष्ठावान क्रांतिकारकांची त्यांनी एक फौज तयार केली सूर्यसेन यांनी. परत एकदा सांगतो, सूर्यसेन हे चितगाव मधील क्रांतिकारी गटाचे प्रमुख होते. त्यांनी एक फौज तयार केली होती निष्ठावान लोकांची. मग अशा निष्ठावान लोकांचं नाव दिलेलं आहे अनंत सिंग, गणेश घोष, कल्पना दत्त, प्रीतीलता वड्डेदार. आणि चितगावमध्ये त्यांनी एक प्लॅन तयार केला की आपण ब्रिटिशांच्या शस्त्रागारावर हल्ले करायचे. या चितगाव या ठिकाणी ब्रिटिशांची शस्त्र तयार करण्याची किंवा शस्त्रागारे होती दोन. किती होती? 2 शस्त्रागारे होती, म्हणजे शस्त्र ठेवण्याचे ठिकाण. मग या शस्त्रागारावर आपण हल्ला करायचा आणि ते शस्त्रागारे ताब्यात घ्यायची, असा त्यांनी प्लॅन तयार केला. आणि त्या प्लॅननुसार 18 एप्रिल 1930 ला बघा, 18 एप्रिल 1930 ला यांनी या 2 शस्त्रागारावर, शस्त्रागार म्हणजे शस्त्र ठेवण्याचे ठिकाण, या शस्त्रागारावर त्यांनी हल्ला केला आणि सगळी शस्त्र आपल्या ताब्यात घेऊन टाकली. सगळे शस्त्र आपल्या ताब्यात घेतल्यानंतर टेलिफोन आणि टेलिग्रामाच्या ज्या काही तारा असतील त्या टेलिग्राफच्या आणि टेलिफोनच्या तारा त्यांनी तोडून टाकल्या. म्हणजे लष्कराचा संपर्क तुटून जायला पाहिजे असा त्यांचा प्लॅन होता. संदेशवहनाची यंत्रणा त्यांनी तोडून टाकल्या, ठप्प करून टाकल्या. नंतर ब्रिटिशांनी त्यांच्यावर हल्ला केला. मग सूर्यसेन यांची फौज आणि ब्रिटिशांची फौज यांच्यामध्ये थोडी चकमक झाली. सुमारे 2 वर्षापर्यंत ते लढले. किती वर्ष? 2 वर्ष. आणि 16 फेब्रुवारी 1931 ला 1931 ला ती घटना झाली होती. 30 ला एक घटना झाली होती. 18 एप्रिल 1930 ला 3 वर्षापर्यंत लढले. आणि 16 फेब्रुवारी 1933 ला 16 फेब्रुवारी 1933 ला मात्र सूर्यसेन आणि त्यांचे लोक सापडून गेले. सूर्यसेन आणि त्यांची गट सापडल्यानंतर, पोलिसांच्या हाती लागल्यानंतर सूर्यसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांना फाशी देण्यात आली. आणि महिलांना जन्मठेप असते, त्यांना तर फाशी देता येत नाही, म्हणून त्याच्यामध्ये कल्पना दत्त यांना जन्मठेपाची शिक्षा झाली. परंतु प्रीतीलता वड्डेदार त्यांच्या ताब्यात सापडली नाही. तर प्रीतीलता वड्डेदारांनी आत्महती दिली, म्हणजे स्वतः गोळी वगैरे जाळून घेतली असेल, आत्महत्या केली असेल, आत्महती दिली असं म्हणतात. तर 16 फेब्रुवारी 1933 ची गोष्ट आहे की ते ब्रिटिशांच्या ताब्यात सापडले आणि त्यांनी त्यांना फाशी देऊन टाकली. तर असं चितगाव शस्त्रागारावरील हल्ला, एक टीप वगैरे विचारली जाते. चितगाव शस्त्रागारावरील हल्ल्याचं वृत्तांत लिहा असा प्रश्न आहे. तर चितगाव येथे क्रांतिकारी गटाचे प्रमुख सूर्यसेन होते. त्यांनी फौज गोळा केली होती, त्यांनी तिथले शस्त्रागारे जिंकून घेतली होती असं वगैरे वगैरे त्या ठिकाणी लिहायचं. त्यांना फाशी देण्यात आली. नंतर 3 वर्षानंतर कल्पना दत्त यांना जन्मठेपाची शिक्षा झाली. प्रीतीलता वड्डेदार यांना आत्महती दिली होती. एवढी माहिती लिहायची. नंतर चितगाव उठावाची क्रांतिकारी चळवळीला प्रेरणा मिळालेली आहे, गती मिळालेली आहे. मग अनेक लोकांनी त्या ठिकाणी कार्य केलं. मग स्त्रियाही मागे नव्हत्या. क्रांतिकारकांमध्ये फक्त पुरुषच नव्हते, स्त्रियाही होत्या. 2 क्रांतिकारी स्त्रियांची नावे लिहा असा जर प्रश्न आला तर लिहिता यायला पाहिजे. कल्पना दत्त आहेत, प्रीतीलता वड्डेदार आहेत, माधव कामा आहेत, पुढे शांती घोष आहे, सुनीती चौधरी आहे, बीना दास नावाची एक युवती आहे. या सगळ्यांची नाव लिहायची. 2-3 नाव लक्षात ठेवायला काही हरकत नाही. तर चितगाव उठावामुळे क्रांतिकारी चळवळीला गती मिळाली आणि त्याच्यामध्ये 2 शाळकरी मुली, लहान मुली होत्या, 2
शांती घोष आणि सुनीती चौधरी नावाची मुली होती. या शांती घोष आणि सुनीती चौधरी या दोन शाळकरी मुलांनी तिथल्या जिल्हा न्यायाधीशाला ठार केलेलं आहे, गोळी मारून जिल्हा न्यायाधीशाला मारून टाकलेलं आहे, शांती घोष आणि सुनीती चौधरी. तर बीना दास नावाची एक युवती होती. तर बीना दास नावाच्या युवतीने जेव्हा कोलकाता विद्यापीठामध्ये पदवी प्रदान समारंभ होता, पदवी वाटल्या जातात तिथे, जसं काळी टोपी असते, काळा कोट असतो आणि ती पदवी गोल गोल कागद घ्यायला जातात, ती पदवी प्रदान समारंभ तुम्ही पाहिला असेल टीव्ही वगैरे मध्ये. तर अशा पदवी प्रदान समारंभामध्ये बीना दास या युवतीने तिथल्या गव्हर्नरवर जो गोळ्या झाल्या, तिथल्या गव्हर्नरला मारून टाकलं. म्हणजे बघा की पुरुष लोक नाही तर स्त्रिया सुद्धा त्या क्रांतिकारी चळवळीमध्ये पुढाकार घ्यायचे. तर अशा प्रकारे या क्रांतिकारी घटना घडलेल्या नाहीत. अशी जी घटना झाली होती आपल्याला मागे माहिती आहे, जालियनवाला बाग हत्याकांड. आणि जालियनवाला बाग हत्याकांड जनरल डायर आणि मायकल वडवायर हे नाव सांगितलं होतं. तर मायकल वडवायर त्याला कारणीभूत होता. मग मायकल वडवायरचा खून सरदार उधमसिंग यांनी केलेला आहे लंडनमध्ये, इंग्लंडमध्ये असताना. बघा की या व्यक्तीने भारतामध्ये जालियनवाला बाग हत्याकांड केला आहे. मग सरदार उधमसिंग लंडनमध्ये गेले आणि लंडनमध्ये त्याचा खून केला 1940ला. 1919ची घटना होती ती. मग सर त्या मायकल वडवायरला 1940ला त्या ठिकाणी ठार केला, म्हणजे 21 वर्षानंतर सुमारे इंग्लंडमध्ये बांधलं. तर अशा प्रकारे भारतामध्ये हे स्वातंत्र्य संग्रामामध्ये क्रांतिकारी चळवळाचं महत्व, योगदान आपल्याला दिसून येतं. मग या क्रांतिकारी चळवळामुळेच ब्रिटिश सत्तेची लढताना साहस व निर्धाराचं दर्शन त्या ठिकाणी घडतं. म्हणजे किती साहसी कृत्य असेल की ब्रिटिशांच्या अधिकाऱ्यांना मारून टाकायचं, असं दर्शन आपल्याला घडताना दिसून येते आणि हे भारतीय चळवळीला स्फूर्तीदायक ठरते. तर अशा प्रकारे आपला हा सिलेबस संपलेला आहे इथला युनिट घटक चाचणीचा. नंतर याच्यावर जो होमवर्क पाठवला जाईल तो चांगल्या अक्षरामध्ये लिहून काढायचा. धन्यवाद.